विशेषतः राज्यातल्या ज्या लढती आहेत त्या संदर्भात तिथली राजकीय गणित नेमकी काय, स्थानिक समीकरणं काय आहेत आणि वंचितचा फॅक्टर नेमका कसा महत्त्वाचा असणार आहे, सगळ्या संदर्भातच महत्त्वाचं विश्लेषण आता आपण स्टुडिओत करणार आहोत। त्यासाठी आपल्यासोबत आहेत संपादक झी 24 तासचे कमलेश सुतार सर, सोबतच सिद्धार्थ शिरोळे भाजपचे आमदार आहेत, तेही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि विजय चोरमारे राजकीय विश्लेषक सुद्धा स्टुडिओत उपस्थित आहेत। महत्त्वाचं हे विश्लेषण असणार आहे, नक्की ऐका सर। धन्यवाद श्रुती, स्वागत आहे झी 24 तासच्या या विशेष विश्लेषणामध्ये। आज महत्त्वाच्या निवडणुका श्रुती होतात आणि महाराष्ट्रातले 8 मतदारसंघ पहिल्या टप्प्यामध्ये 5 मतदारसंघ महाराष्ट्रातले होते, ते मतदान झालं, तसा कमी टक्का बघायला मिळाला। पण आता विदर्भातले 5 आणि मराठवाड्यातले 3 असे महत्त्वाचे मतदारसंघ आहेत। अनेक महत्त्वाची नावं यावेळेस आपल्याला बघायला मिळतात। नवनीत राणा यांचा मतदारसंघ विशेष करून चर्चेत राहिलेला आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण थोडा समजून घ्या की कुठले कुठले मतदारसंघ आहेत, कुठल्या लढती आहेत, कुठले फॅक्टर्स महत्त्वाचे ठरणार आहेत। हा जो टप्पा आहे हा टप्पा खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे यासाठी, कारण पहिल्या विदर्भातला, पूर्व विदर्भातला टप्पा झाला, आता पश्चिम विदर्भातले काही आहेत आणि जसं मी म्हटलं की दिग्गज नाव आहेत, म्हणजे महाराष्ट्रातले अनेक महत्त्वाची जी नावं आहेत, विशेष करून अशोक चव्हाणांसारखं नाव असेल की ज्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला, या सगळ्या फॅक्टर्सचा काय फरक पडतोय, मधल्या काळामध्ये पहिल्या टप्प्यातल्या कमी मतदानाचा ह्याच्यावरती काय फरक पडणार आहे, हे सगळे मुद्दे आपण समजून घेणार आहोत। आणि असं आपण आजच्या आपल्या चर्चेला नाव दिलंय की तिरंगी लढती कोणाची सरशी होणार आहे। याच्यामध्ये नक्की यावेळेस या तिरंगी लढतींचा फायदा नक्की कोणाला होणार आहे, कारण बऱ्याच ज्या लढती आहेत यावेळेस दिसत आहेत, या लढती बहुतांश ठिकाणी, मग अकोला असेल, अमरावती असेल, या सगळ्या ठिकाणी आपल्याला तिरंगी लढती बघायला मिळतात। नक्कीच सर, साधारणतः राजकीय गणित जर समजून घेतली तर यवतमाळ वाशिमपासून सुरुवात केलं तर तिथल्या ज्या होत्या विद्यमान खासदार त्यांना यावेळेला डच्चू देण्यात आला आणि मग जी तिरंगी लढत होती ती आता आपण या ठिकाणी पाहतो आहोत। खरं तर राजश्री पाटील शिवसेना शिंदे पक्षाच्या त्या ठिकाणच्या उमेदवार आहेत, संजय देशमुख आणि डॉक्टर अनिल राठोड अशी या ठिकाणची तिरंगी लढत आहे। मात्र विद्यमान खासदारांना त्या ठिकाणाहून डावलण्यात आलं, म्हणूनच तर ही तिरंगी लढत आहे। बुलढाण्यातली प्रतापराव जाधव, त्यानंतर नरेंद्र खेडेकर शिवसेना ठाकरे पक्षाचे आणि रविकांत तुपकर हा फॅक्टर सुद्धा इथे महत्त्वाचा असणार आहे। तर तिरंगी लढती यावेळेसच्या हे वैशिष्ट्य आहे। भाजपचे रामदास तडस वर्ध्यातून अमर काळे यांना त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने उतरवलेले, तर प्राध्यापक राजेंद्र साळुंखे हे वंचितचा त्या ठिकाणी उमेदवार आहेत। तर 2009 मधलं तिथलं गणित काय आहे हे सुद्धा आपण पाहतोय। 2009, 2014 आणि मग 2019 आणि मग आता 2024 अशी त्या ठिकाणची राजकीय गणित काय आहेत ती आता आपण पडद्यावर पाहतोय। तर अकोल्याचं बिग फाईट आता आपण पाहणार आहोत। अकोल्याकडे सुद्धा सगळ्यांचं विशेष असं लक्ष लागलेलं आहे। अनुप धोत्रे विद्यमान खासदारांचे ते पुत्र आहेत, भाजपनं त्यांना रिंगणात उतरवलेलं आहे। त्यांच्या विरोधात काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील रिंगणात आहेत आणि इथून स्वतः प्रकाश आंबेडकर वंचितकडून निवडणूक लढवत आहेत। त्यामुळे ही तिरंगी लढत अतिशय महत्त्वाची आणि विशेष अशी असणार आहे।